नमस्ते पालकांनो, आपल्या मनसंवाद चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे सोशल मीडिया आणि मुलामधील न्यूनगंड. पालकांनो, तुमच्याही घरात असं घडतंय का की तुमचं मूल तासनतास मोबाईलमध्ये इंस्टाग्रामच्या रील्स किंवा यूट्यूबमधील शॉर्ट्स स्क्रोल करत असतं, पण ते बघून झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असण्याऐवजी ते चिडचिड करतो, उदास दिसतं किंवा स्वतःच्याच दिसण्यावर किंवा कपड्यावर तो नाराज असतो. आजकालच्या तरुण मुलांमध्ये एक नवीन मानसिक आजार वेगाने वाढतोय आणि त्याला म्हणतात न्यूनगंड. आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ही सोशल मीडिया. रील्सच्या या दुनियेमुळं आपली मुलं डिप्रेशनमध्ये का जात आहेत आणि पालकांनी त्यांना यातून कसं बाहेर काढावं, चला आज ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया. त्याआधी नेहमीप्रमाणेच या समस्येमागचं मानसशास्त्र आपण जाणून घेऊयात. पालकांनो, आधी हे समजून घेऊया की सोशल मीडिया नक्की कसं काम करतो. इंस्टाग्राम किंवा इतर ॲप्सवर लोक काय टाकतात, त्यांचे सगळ्यात सुंदर फोटो, महागड्या गाड्या घेऊन फिरण्याची ठिकाणं आणि त्यांचं परफेक्ट आयुष्य. पण आपली लहान मुलं काय करतात, ते रील लाईफ बघतात आणि त्यांची तुलना स्वतःच्या रिअल म्हणजे खऱ्या आयुष्याशी करायला लागतात. त्यांच्या मनात विचार येतो की तो किती देखणा आहे, त्याचे कपडे किती महागडे आहेत, ते किती फिरतात आणि माझं आयुष्य बघा किती सुमार आहे. या सततच्या तुलनेमुळं मुलं स्वतःला कमी लेखायला लागतात. त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो आणि ते नैराश्यात जातात. मग या सोशल मीडियाचे मुलांवर होणारे 3 मोठे परिणाम कोणते ते आता मी तुम्हाला सांगेन. सगळ्यात पहिला परिणाम, दिसण्याबाबत न्यूनगंड. आजकालच्या मुलांवर सुंदर दिसण्याचं प्रचंड दडपण आहे. सोशल मीडियावरील फिल्टर्स वापरून लोक गोरे आणि परफेक्ट दिसतात. मुलं जेव्हा आरशात स्वतःचा साधा चेहरा बघतात तेव्हा त्यांना स्वतःचाच राग यायला लागतो. मी काळा आहे, मी जाडी आहे, मी सुंदर नाही, हा न्यूनगंड इथूनच सुरू होतो. त्यानंतर दुसरा मोठा परिणाम हा की लाईक्स आणि कमेंटचं व्यसन. मूल जेव्हा स्वतःचा फोटो सोशल मीडियावर टाकतं तेव्हा ते दर 2 मिनिटाला फोन चेक करतात. किती लाईक्स आले, कुणी छान कमेंट केली. जर का लाईक्स कमी आले तर त्यांचा मूड लगेचच खराब होतो. म्हणजेच काय, त्यांचं सुख आता स्वतःवर अवलंबून नसून अनोळखी लोकांच्या लाईक्सवर अवलंबून आहे. आता तिसरा परिणाम, फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. मित्रांचे पार्टीचे किंवा फिरतानाचे फोटो बघून मुलांना असं वाटतं की सगळेजण मज्जा करतायत, फक्त मीच मागे राहिलोय. या भीतीमुळं मुलं एकटेपणाचे शिकार व्हायला लागलेले. मग पालकांसाठी प्रॅक्टिकल तोडगे काय आहेत, चला बघूयात. आता ह्या गोष्टीवर उपाय काय? मुलांचा फोन काढून घ्यायचा नाही, त्याने मुले अधिकच चिडतील. आपल्याला काही गोष्टी हुशारीने करायच्या आहेत. सगळ्यात पहिली टीप, मुलांना रील आणि रिअल लाईफ मधला फरक सांगा. मुलांना विश्वासात घेऊन समजावून सांगा की सोशल मीडियावर दिसणारं 90% आयुष्य हे खोटं असतं. ते फिल्टर्स आणि कॅमेराची कमाल असतं. खरं आयुष्य खूप वेगळं असतं. आता दुसरी टीप, डिजिटल डिटॉक्स नियम पाळा. घरामध्ये एक नियम करा, जेवताना आणि रात्री जेवण्यापूर्वी 1 तास आधी कोणीही मोबाईल वापरणार नाही. त्यावेळेस मुलांसोबत गप्पा मारा किंवा काही गेम्स खेळा. नक्कीच त्याचा चांगला परिणाम होईल. आणि तिसरी टीप म्हणजे मुलांचं कौतुक करा. त्यांच्या दिसण्यावरून किंवा त्यांच्या मार्कावरून त्यांच्यावर टीका करू नका. त्यांचा आत्मविश्वास वाढेल असं बोला, जेणेकरून त्यांना बाहेरच्या लोकांच्या कौतुकाची गरज पडणार नाही. शेवटी पालकांनो आणि मुलांनो, तुम्हाला दोघांनाही सांगते, नेहमी लक्षात ठेवा, सोशल मीडिया हे फक्त एक साधन आहे, तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. त्यामुळं तुमची किंमत स्क्रीनवर येणाऱ्या लाईक्सवरून ठरत नाही. तुम्ही जसे आहात ते युनिक आहात आणि खूप सुंदर आहात. तुम्ही किंवा तुमचं मूल दिवसातून किती तास मोबाईल वापरतं, मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि
आजच्या काळात प्रत्येक घरात पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.